हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचं अधिवेशन सुरू। अधिवेशनात विधानसभेचा रोडमॅप ठरवला जाणार, तर विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्ह बाबतही राजकीय प्रस्ताव मांडला जाणार। भाजपच्या अधिवेशनात 160 ते 170 जागा मागण्यावर अंतिम चर्चा होणार। अधिक जागा लढल्या तर आपली संख्या वाढेल असं मत भाजप नेते अमित शहांपुढे ठेवणार असल्याची माहिती। भाजपच्या अधिवेशनाआधी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठक। शहा फडणवीसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असल्याची शक्यता। महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्याऐवजी मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घालावं, गृहमंत्रीपद सार्थकी लागेल। खासदार संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल। महायुतीत 100 जागा लढवण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम। अजित पवार गटानं 60च्या आसपास जागा लढाव्यात, शिवसेने नेते दीपक केसरकर यांचं वक्तव्य। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महायुतीची दिल्लीत बैठक होणार। पुढील आठवड्यात अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार, सूत्रांची माहिती। खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी चित्रपट काढत आहेत, शिंदेंनी काढलेला चित्रपट बोगस। धर्मवीर 2 चित्रपटावरून संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। मुलीच्या डोळ्यातील पाण्याला भंपकपणा म्हणता का? प्रवीण दरेकर मराठा समाजाचा अपमान करत आहे, मनोज जरांगेंचा हल्लाबोल। मनोज जरांगे कुणाला पाडणार, कुणाला निवडून आणणार याचाच प्लॅनिंग करतात। मनोज जरांगेंनी राजकीय भूमिका घ्यावी, भाजपा आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। मुंबईतल्या बैठकीत भाजपच्या नेत्यांनीच 79 आमदारांचा सुपडा साफ होणार असल्याचं सांगितलंय, मनोज जरांगेंचं वक्तव्य। पोलीस कोठडीत मनोरमा खेडकरचा रुबाब। पोलीस कोठडीतील जेवण बेचव, मनोरमा खेडकरचा आरोप। तर जेवण बेचव असल्याचे आरोप पोलिसांनी फेटाळले। अजितदादांच्या वाढदिवसाच्या केकची राजकीय वर्तुळात चर्चा। मी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की, असा आशय असणारा केक अजित पवारांनी कापला। भाजप अजितदादांवर नाराज नाही, खुर्चीसाठी मित्र सोडायला आम्ही काय उद्धव ठाकरे आहोत काय? भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। राज्य सरकार विरोधात आज काँग्रेसचा आसूड मोर्चा। काँग्रेसकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप। काँग्रेसचे राज्यातील बडे नेते मोर्चात सहभागी होणार। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाबाबत 23 जुलैला सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार। गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत उत्साहाचं वातावरण। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शेकडो पालख्या दाखल, तर अक्कलकोटमध्येही मोठ्या प्रमाणात भाविक दाखल। रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान ब्लॉक असणार। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक। मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील 5 राष्ट्रीय महामार्गांसह 30 महामार्ग बंद। जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला। कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। अलमट्टी धरणातून 1,25,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। विसर्ग वाढवल्यानं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला दिलासा। कोल्हापूरमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ। इचलकरंजीत पंचगंगा नदीची पाणी पातळी 60 फुटावर, तर जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली। चांदोली धरण परिसरात पाऊस। पाणी पातळीत वाढ झाल्यानं वारणा नदी पात्राबाहेर। नदीकाठच्या शेतामध्ये पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट। रात्रीपासून जिल्ह्यात पावसाची हजेरी। जगबुडी आणि कोदवली नदीला पूर। भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाचे 27 दरवाजे उघडले। धरणातून 1,71,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।